नमस्कार. आज आपण बनवतोय भोपळ्याचे घारगे. मी त्यासाठी इथे अर्धा किलो भोपळा किसून घेतला आहे, पाव किलो गूळ घेतला आहे आणि हे वेलची, जायफळ आणि सुंठ मिक्स वाटून घेतले. आता मी इथे गॅसवरती पॅन ठेवलं आहे. या पॅनमध्ये मी हा 1 चम्मच तूप टाकलं आहे. आता ते तूप गरम झाले, त्यामध्ये आपल्याला हा किसलेला भोपळा टाकायचा आहे. भोपळ्याला असं तुपावरती फिरवून घ्यायचं आहे चांगलं. आता यामध्ये आपण मीठ घालूया थोडं. एवढं अर्धा स्पून मी मीठ घेतलं आहे. मीठ मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं. 2 मिनटं वाफ द्यायची. आता आपले 2 मिनटं झालेत, हे आपण बघूया. आता यात मी वेलची पावडर टाकते. गूळ टाकून घ्यायचा. आता ह्याला पुन्हा असंच थोडं झाकून ठेवा 2 मिनटं, म्हणजे आपला गूळ लवकर विरघळेल. आपली 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण हे पुन्हा चेक करूया. हे बघा, गूळ पूर्ण विरघळला आहे आणि भोपळासुद्धा चांगला शिजला आहे. आपण ह्याला थंड व्हायला देऊया. गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होऊ दे. तर आपलं हे भोपळ्याचं मिश्रण थंड झालं आहे. इतकं थंड करून घ्यायचं आहे की आपण त्याला हात लावू शकतो. थोडं नॉर्मल गरमच ठेवायचं आहे. आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी थोडंसं, आणि इथे वाटीमध्ये तांदळाचं पीठ, हे 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, जितकं पीठ मी घेतलं होतं तितकं त्या मिश्रणामध्ये भोपळ्याच्या बसलेलं आहे आणि असा गोळा बनला आहे. आता ह्याला आपण झाकून ठेवूया. आता मी ह्याला अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर अर्धा तास झाला आहे आपलं पीठ भिजवून. बघा, हे असं झालं आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. मी आता इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, पाणी घेतलं आहे वाटीत थोडं, आणि हे असे गोळे बनवून घेतले. आता हे गोळा घ्यायचं, प्लास्टिकच्या पिशवीला थोडं पाणी लावायचं आणि ह्या गोळ्याला असं थापायचं. मी इथे एक थापून घेतला आहे. तर दुसरा गोळा घेतला आहे, त्यालाही असं पाणी लावायचं आहे पिशवीला. वरतून पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं थापायचं आहे आपल्याला गोल गोल.
पाण्याचा हात घेत राहायचे, मग ते आपल्या हाताला चिटकत नाही. अजून एक करूया इथे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मीडियम करायचं. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर मी एवढे घारगे थापून घेतले. आता आपण ह्याला तळूया. गॅस मीडियमवरती ठेवायचे. तेल चांगलं तापून घ्यायचे आणि गॅस मीडियम ठेवायचे. आता आपला एक झालं. आपण अजून टाकूया. असं झाऱ्याने त्याला हलकं हलकं दाबत राहायचं, मग ते असे फुलतात. मी आता अशाच अजून तळून घेते. तर मी असे काही घारगे तळून घेतलेत. रेडी आहेत आपले घारगे. तुम्हाला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा.